हरे कृष्ण 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 हरे हरे। अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री प्रभु रामचंद्र भगवान की जय। रामकृष्ण रामकृष्ण। शांततेमध्ये जेव्हा आपण हा पायी दिंडी सोहळा गेले 17 वर्ष आपणा सर्वांच्या सहकार्याने चालू आहे। मग या सहकार्यामधून आळंदी सारख्या ठिकाणी जवळजवळ 1.5 ते 2 कोटी रुपयाची धर्मशाळा, मग वारी संदर्भातून त्या ठिकाणी जवळजवळ 1 कोटी रुपये आपण त्या धर्मशाळेच्या कामासाठी लावलेले आहेत। आणि त्यानंतर एका वर्षामध्ये आपण पंढरपूर सारख्या ठिकाणी 50 लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी सुंदर अशी जागा देखील घेतलेली आहे। आणि आपण सर्वांनी संकल्प केला की पुढल्या वर्षी आपण 25 महिन्यात 1.5 महिन्यानंतर आपण बांधकाम चालू करतोय। आणि ते बांधकाम चालू करत असताना सुंदर अशी धर्मशाळा देखील करण्याचा आपण सर्वांनी संकल्प केला आहे। अशा या धर्मशाळेच्या कामासाठी आजच या ठिकाणी आमचे हरिभक्त परायण खऱ्या अर्थानं ही पालखी पायदिंडी सोहळा चालू आहे। यामध्ये ज्यांची अत्यंत धडपड असायची ते हरिभक्त परायण सूर्यकांत ज्ञानेश्वर बांगर पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव केशव सूर्यकांत बांगर पाटील यांनी 1,11,111 रुपये या ठिकाणी त्या जागेसाठी बांधकाम सुरू झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी देण्याचं या ठिकाणी मानस पूर्ण केलेला आहे। त्याचप्रमाणे भाऊसाहेब थोरात यांनी देखील 51,000 रुपये दिलेले आहेत। आणि आज देखील त्या बांधकामासाठी मधुकर कडणे बाबा यांनी 11,111 रुपये, त्याचप्रमाणे आमचे एलबर पाहुणे यांनी देखील 5,001 रुपये आज या ठिकाणी रोख दिलेले आहेत। या सर्वांचं त्याचप्रमाणे एक फाउंडेशन कोणतं शिवाय फाउंडेशन यांनी देखील 5,001 रुपये त्या धर्मशाळेच्या बांधकामासाठी दिलेले आहेत। आणि उद्या सकाळी ज्यांची पंगत आहे त्यांनी देखील त्या बांधकामासाठी 1 लाख रुपये देण्याचं या ठिकाणी कबूल केलेलं आहे। टाळीच्या गजरामध्ये या सर्वांचं आपण जेवण झाल्यानंतर पुण्याचे स्वागत करायचं आहे। आता जेवून घ्या आणि एक सुंदर काम या ठिकाणी आपण आपल्या संकल्पनेतून सुरू करतोय। तन धनाने आपल्याला जी मदत करता येईल ती करण्याचं काम आपण करावं एवढीच आपल्या सर्वांना हात जोडून माऊली चरणी प्रार्थना। आणि जेवण झाल्यानंतर समोरच्या बाजूला दुकान आहे, त्या दुकानामध्ये पाण्याची व्यवस्था येथील जे कार्यकर्ता त्या ठिकाणी स्वस्त आणि मस्त पाण्याची व्यवस्था आहे। तरी पाणी त्या ठिकाणी आपण सर्वांनी घ्यावं अशी सर्वांना वारकऱ्यांना विनंती। वारकऱ्यांना सर्वांना मी वारंवार सूचना करत आहे, आपली ताटं माझ्या पाठीमागच्या बाजूला चारी पाणी चालू आहे।
त्या ठिकाणी आपण सर्व ताटं व्यवस्थित आपल्या हाताने त्या या ठिकाणी धुवून या ठिकाणी जमा करायचे आहेत. पुन्हा या ठिकाणी 2 पंक्ती होणार आहेत. आपलं ताट आपल्या हाताने स्वच्छ धुवा. आपल्या नंतर दुसरी पंगत होणार आहे. रामकृष्ण. आमचे आलमबाबा देखील हा परिसर कसा स्वच्छ राहील स्वतः खराटा घेऊन गाडी बाबा सारखे प्रत्येक ठिकाणी परिसर स्वच्छ करण्याचं काम करतायत. त्यांचंही दिंडी सोहळ्याच्या वतीने स्वागत, हार्दिक अभिनंदन. बिछाण्यावरती आपली नावं त्या ठिकाणी पुसट झालेली आहेत. गुरुवारचा एक बिछाना कोणाकडे तरी या ठिकाणी गेलेला असेल. या ठिकाणी आपल्या बिछाण्यावरती नावं टाकण्यासाठी पेन आहे. आपापला बिछाना टाकण्यापूर्वी पुन्हा एकदा या ठिकाणी नावं व्यवस्थित टाकून घ्या. त्याच्यात बुडवू नको, पूर्ण वरतून धरा आणि वरतून वाढतं. त्याप्रमाणे आपले विनकरी तांब्याचे बारोकर यांच्याकडून देखील आळंदीतील जी सुसज्ज अशी इमारत होत आहे त्या इमारतीसाठी 5,001 रुपये या ठिकाणी त्यांनी भेट दिलेले आहे. त्यांचे स्वागत, हार्दिक अभिनंदन. बरं तुम्हीच सांगा कशी काय व्यवस्था आहे? एकच नंबर आहे. हा, सगळ्या लोकांची व्यवस्थित जेवणाची वगैरे सोय? सगळ्यांची जेवणाची सोय आपल्या दिंडी सोहळ्याचे विनकरी दामोदर बारोकर सोय मस्त. यांच्याकडून जे आपण नूतन वास्तूचं पंढरपूर सारख्या ठिकाणी काम करत आहोत त्या कामासाठी 5,001 रुपये या ठिकाणी जमा केलेले आहेत. त्यांचं स्वागत, हार्दिक अभिनंदन. जेवायचं झाल्यानंतर माझ्या पाठीमागं या ठिकाणी ताट धुण्यासाठी पाणी भरपूर आहे. आपलं ताट आपल्या हाताने स्वच्छ या ठिकाणी आणून जमा करायचं आहे. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी रामकृष्ण. आपण बिछाने जे आहेत ते चेक करून घ्या. मुरबाडचा एक बिछाना या ठिकाणी गायब झालेला आहे. कोणाकडे तरी असेल. हरिचंद्र कवराम घोलक यांचा तो बिछाना आहे. आपल्याच दिंडी सोहळ्यातील एक वारकरी आहे. चुकून कोणाकडे तरी गेला असेल. चला घोलक बाबा बिछाना सापडला. पाठीमागच्या बाजूला पाठ चालू आहे. त्या पाठामध्ये पाणी भरपूर आहे. स्वच्छ चांगलं ताट या ठिकाणी आपल्या हाताने त्या ठिकाणी धुवून आणायचं आहे. माझ्या पाठीमागे या ठिकाणी सर्वांचे जेवण साहित्य यायचे. रामकृष्ण. हे जेवण जे आहे ते रामकृष्ण. ताटामध्ये टाकू नका. बाजूला हा, मी ओळखले यांना. हा परिसर स्वच्छ कसा राहील कारण पुढच्या आता सत्कार झाला ना बाबांचा. बाबांचं नाव काय? बाबा नाव सांगा तुमचं. आपण सर्वांनी लक्षात घ्या. मारुती खांडेकर. खांडेकर आहे का? हा, या ठिकाणी खेळ घेतलेला इथालचे रहिवासी आहे. पाटामध्ये लय सहकार्य आहे यांचं. बाजूला आहे. त्याच ठिकाणी एका बाजूला टाका. आणि समधीच मंडळी चांगली ती. नाही चांगले. मी गेल्या वर्षी आलो होतो ना. गेल्या वर्षी होतो या ठिकाणी.